देशभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत। सुरुवात एका ब्रेकिंग न्यूज न करतोय। बदलापुरातून मुंबई जवळचं उपनगर बदलापुरातून मोठी बातमी आलेली आहे। बदलापूर MIDCतील गगनगिरी केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे। कंपनी स्फोट झालाय, आग लागलेली आहे। कंपनीत मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते। या आगीत 2 कामगार जखमी झालेत आता तरी अशी माहिती मिळतेय, पण काही कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। आगीचे लोळ मात्र 4 किलोमीटर पर्यंत पोहोचतायत। आपण ही दृश्य पाहतोय बदलापुरातली। बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण या परिसरातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। या सगळ्याविषयी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। बदलापूरच्या MIDC परिसरामध्ये एका रासायनिक केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। सध्या मी MIDC परिसरामध्ये आहे आणि हीच ती गगनगिरी नावाची केमिकल कंपनी आहे। या कंपनीला काही वेळापूर्वी आग लागली आहे। आग भीषण आहे। जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरातून आगीच्या धुराचे लोट दिसतात। आग प्रचंड आहे। ही कंपनी चालू असल्याची देखील माहिती मिळते। आगीची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बदलापूर अग्निशमन दल, त्याचबरोबर बदलापूर पोलीस ठाण्याचे जे पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नक्की सध्या आत्ता काय परिस्थिती आहे आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना विचारूया। पडवळ सर, सध्या काय परिस्थिती आहे, कोणती कंपनी आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत? ही गगनगिरी केमिकल्स म्हणून कंपनी आहे, फायर ब्रिगेडच्या समोर तिला आग लागलेली असून बदलापूर आणि अंबरनाथ MIDCचे फायर ब्रिगेड आलेले आहेत। त्यांच्या शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। अजूनही आपण आजूबाजूचे जेवढे परिसरातील फायर ब्रिगेड आहेत, फोमच्या गाड्या त्यासुद्धा बोलवलेल्या आहेत आणि स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्या मदतीने पाण्याचा कोणत्याही परिस्थितीत पुरवठा सातत्याने चालू राहून फायर ब्रिगेडला मदत होईल या दृष्टीने सर्व नियोजन चालू आहे। तर खूप मोठी आग आहे। ही कंपनी चालू होती का? जीवितहानी असण्याची शक्यता आहे का? नाही, कंपनी चालू होते, परंतु 4-5 लेबर होते, त्यांना बाहेर काढलेलं आहे। 2 मायनर इंजुर्ड आहे, त्यांना हॉस्पिटलला पाठवले। त्यांचे जे मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे आता आतमध्ये कोणी नाही। सध्या कशामुळे आग लागली, काय प्राथमिक माहिती मिळाली? नाही, अजून तर काही समजलेलं नाही। मी जास्तीत जास्त पोलीस फोर्स मारून सगळी रहदारी थांबवलेली आहे। आजूबाजूच्या कंपन्यांना पण योग्य तो इशारा देऊन बंद ठेवलेला आहे। तिथले पण वर्कर्स बाहेर काढलेले आहे आपण आणि कॅन्टीन वगैरे तिथले सगळे गॅस सिलेंडर बरेच होते 15-20, ते पण सुरक्षित हलवलेले आहे। आपण पाहिलं की 2 कामगार जे आहेत ते याच्यामध्ये जखमी आहेत आणि जे इतर कामगार होते त्यांना सुरक्षितरित्या या कंपनीच्या बाहेर काढलेला आहे। सध्या अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीचं अग्निशमन दल देखील घटनास्थळी दाखल होणार आहे, कारण आग प्रचंड मोठी आहे आणि हा रहदारीचा रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला असलेली ही केमिकल कंपनी आहे। त्याच्यामुळे पोलिसांनी सतर्कतेचा एक सावधानतेचा इशारा म्हणून या ठिकाणचे रस्ते बंद केलेले आहेत। आग कधी विझेल आणि आगीमध्ये जीवितहानी झाले का हे काही वेळाने स्पष्ट होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वरूप भालेरावसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथं आज सेवाध्वज स्थापना आणि संत सेवालाल महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण पार पडलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान सकाळपासूनच बंजारा बांधवांनी पोहरादेवी इथं पोहोचायला सुरुवात केली होती। गावखेड्यातील बंजारा समाजाच्या महिला आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सेवालाल महाराजांच्या दर्शनाकरता दाखल झाल्या होत्या। हा कार्यक्रम बंजारा समाजातील हजारो पदाधिकारी, बंजारा समाजाचे नेते आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने पार पडतोय। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी सविस्तर बोलूया। सिद्धार्थ, पोहरादेवीला आपण आहात, काय वातावरण आहे? कार्यक्रमाचा कुठला टप्पा सुरू आहे? या सत्कार सोहळ्याविषयी काय सांगाल? बघा, आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे, कारण CM DCM गिरीश महाजन असतील, संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या 11 फुटी पंचधातूच्या पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे। त्याचबरोबर जो सेवा ध्वज आहे जो 135 फुटाचा आहे त्याचं सुद्धा लोकार्पण झालेलं आहे। आपण बघू शकतो त्या ठिकाणी CM DCM यांनी नगारा वाजवण्याचा सुद्धा आनंद घेतला आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमाने हा शेवटचा कार्यक्रम सभास्थळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि याच ठिकाणी मुख्य कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी जवळपास देशभरातून जवळपास 2-2.5 लाख बंजारा बांधव या ठिकाणी आलेले आहेत। आणि जसं विचारलं की काय वातावरण, अत्यंत भक्तिमय आणि पवित्र
वातावरण आहे आणि लोकांच्या मनामध्ये आशा निर्माण झालेली आहे. कारण पोहरागडाचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता, मात्र आता जवळपास 590 कोटीचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यातील काही कामं झाली, त्याचं लोकार्पण झालेलं आहे आणि भविष्यामध्ये होणारी जी सेवा सुविधा देणारी कामांची सुरुवात भूमिपूजन मुख्यमंत्री आणि DCM यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे वातावरण धार्मिक तर आहेच आहे, कारण पोहरागडाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान बंजारा समाजामध्ये आहे, त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं दरवर्षी इथं भाविक येत असतात. मात्र आता या कार्यक्रमासाठी सुद्धा अनेक लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि आता त्यांच्या मनात आशा निर्माण झालेली की येणाऱ्या काळामध्ये पोहरागडाचा कायापालट होईल. नक्की सिद्धार्थ, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. भाजपचे नेते अतुल भातखळकर आणि भाजपची पत्रकार परिषद. राज्य सरकार ने, शिंदे फडणवीस सरकार ने गति दी, इसके लिए उनके हमने आभार भी माने हैं. साथ में उद्धव ठाकरे गुट मुंबई कर जनता में भाषा और धर्म के आधार पर भेदभाव कर अपनी राजनीति और अपनी राजनीतिक रोटियां सेकने का घिनौना प्रयास कर रहे हैं. लेकिन आने वाले दिन में मुंबई कर जनता इन सभी प्रश्नों का जवाब उनसे पूछेंगी और मुंबई के विकास के लिए काम करना तो बहुत दूर की बात है, जो विकास कार्य हमने चालू किए थे उसको रोकने का काम किया और मुंबई महानगर पालिका का में किया हुआ भ्रष्टाचार, कोविड में घर में बैठे थे, इस प्रकार की स्थिति थी. इस सभी विषयों को लेकर हम मुंबई की जनता में जाएंगे और हमको पूरा विश्वास है कि आने वाले मुंबई महानगर पालिका चुनाव में भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई और हमारे बाकी अन्य मित्र पक्ष, इनको साथ लेकर हम 150 से भी ज्यादा सीट आने वाले महानगर पालिका चुनाव में जीतेंगे. मुळामध्ये शरद पवारांचं आणि बिल्डरांचं. पोहरा देवीला आपण परत जातो आहोत. पोहरा देवीची दृश्य बघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर आहेत. शेवटचा टप्पा या कार्यक्रमाचा सुरू आहे. सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळ्याचं काही क्षणापूर्वी अनावरण झालंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा देखील पार पडलेला आहे. बंजारा समाजाचे देशभरातून साधारणपणे 2 लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतो की आदरणीय मंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, आदरणीय गिरीश महाजन साहेब, दादा भुसे साहेब यांनी आपण स्थानापन्न व्हावं. आदरणीय महंत कबीर बाबूसिंग महाराज, आदरणीय महंत कबीरदास महाराज हे यांना आपण सन्मानाने मंचावर आपण स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. इतरांना विनंती आहे, कृपया स्टेजवरून आपण खाली उतरून जावं. 593 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होत आहे. आज श्री क्षेत्र पोहरागड सेवाध्वजाची स्थापना झालेली आहे. हा जो अश्वारूढ पुतळा आहे तो पंचधातूचा बनवण्यात आलाय. भारतातला हा पहिला पंचधातूचा बनलेला असा हा अश्वारूढ पुतळा आपण बघतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्रीगण यांच्या हस्ते याचं अनावरण झालं. या अश्वारूढ पुतळ्याचा सेवालाल महाराज यांचा हा अश्वारूढ पुतळा आहे जो पंचधातूचा बनवण्यात आलेला आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतो आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा बंजारा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. बंजारा समाजाची किती मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये उभी राहू शकते याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला आज पोहरा देवी या ठिकाणी पाहता येईल, या कार्यक्रमस्थळी पाहता येईल. संजय राठोड यांनी या माध्यमातून आपलं वजन पुन्हा एकदा सिद्ध केलं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. महाराष्ट्रभरातून, देशभरातून बंजारा समाजाचे प्रतिनिधी, बंजारा समाजाचे नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा बंजारा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता.
सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा ज्याचं अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. पंचधातूचा भारतातला हा पहिला असा अश्वारूढ पुतळा आहे. त्याचबरोबर फक्त सत्कार सोहळा आणि अनावरण समारंभ नव्हे तर 593 कोटींच्या वेगवेगळ्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होत आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून आपण सगळी माहिती घेतो आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आलाय अशी माहिती आपल्याला ते आता काही क्षणापूर्वी देत होते. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय, पोरादेवी हा आणि सत्कार मुंबई सोहळा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळा बंजारा समाजाच्या वतीनं संजय राठोड स्वतः व्यासपीठावर उपस्थित आहेत. इतर मान्यवर देखील उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत. अभिमान आहे त्याचे साक्षीदार आपण आहात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, काय अधिक सांगा? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे स्वागत. डॉक्टर सिद्धार्थ, एवढ्या मोठ्या संख्येनं बंजारा समाजाचे सगळे नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित आहेत या ठिकाणी. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी पुन्हा संपर्क साधूया. त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. मात्र सिद्धार्थ गोदाम आपल्याला थेट पोहरादेवी जिथं हा कार्यक्रम होतोय तिथून माहिती देत आहेत. आवाज आमच्या समस्या सोडविण्यासाठी साधारण 2.5 आम्हाला लाख कामी पडेल अशी अपेक्षा आपल्याकडून आम्ही व्यक्त करतो. की नंगारार घोरे म रिजो बोर, नंगारारे घोरे म रिजो बोर, केसुला नाही मोर्य मार गोर, केसुला नाही. ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. वाशिम मधून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राठोड साहेब आणि आदरणीय संजय राठोड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. याच बरोबर महंत कबीरदास महाराज, किशोर गोमाशे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. किशोर सुद्धा पोहरादेवीतच आहेत. किशोर, या सोहळ्याविषयी काय सांगाल? आता या सोहळ्यामध्ये काय नेमकं सुरू आहे? जितेंद्र महाराज, हा जो सोहळा आहे त्यामध्ये नुकतंच नंगारा वास्तू मधील जे अश्वारूढ पुतळा आहे त्याचं अनावरण आणि लोकार्पण, तसेच 135 फुटाचा जो सेवाध्वज आहे बर, त्याचंही लोकार्पण झालंय. आणि आता जे गर्दी, जे काही बंजारा बांधव आले सगळं संबंध भारतामधनं राज्यासह, त्यांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण आता आज जो 593 कोटी, नक्की 593 कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन होईल. पोहरादेवीच्या सगळ्या नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे की विकास कसा होईल या गडाचा. आम्हाला सांगाल किशोर, हे 125 फुटाचा जो हा सेवाध्वज आहे त्याच्याविषयी काय अधिक भावना व्यक्त होत आहेत? 135 फुटाचा जो सेवाध्वज आहे हा एकमेव आहे भारतातला. आणि संत सेवालाल महाराजांचं एक अस्तित्व किंवा त्यांची नक्की. किशोर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तुमचा सलग आवाज आमच्यापर्यंत कारण पोहोचत नाहीये. उदय तिमांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत पोहरादेवी इथूनच. उदय, तुम्ही काय सांगाल? काय तुम्हाला वातावरण दिसतंय? कसा हा कार्यक्रम, कसा हा सोहळा सुरू आहे? खरं तर ज्या पद्धतीनं बंजारा समाजाची काशी म्हणून या पोहरादेवीची ओळख आहे आणि काशीमध्ये ज्या पद्धतीनं रोज भक्तांची मांदिवी यावी असते, त्याच पद्धतीनं आज पोहरादेवीचे रस्ते, गल्ली सगळी जी आहे ती भाविकांनी जी आहे ती फुलून गेलेली आहे. आणि विशेष म्हणजे जगातील एकमेव जो सेवालाल महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. कारण याआधी जे आहे ते सेवालाल महाराजांचा असा कुठलाही पुतळा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे आता त्या पुतळ्याचं जे आहे ते आज लोकार्पण झालेलं आहे. सोबतच 135 फुटाचा जो सेवाध्वज आहे, खरं तर बंजारा समाजामध्ये सेवालाल महाराजांचा सेवाध्वज जो आहे त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण त्याला प्रतीक म्हणून जे आहे ते पाहिलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीचा 135 फुटांचा हा जगातला एकमेव पांढरा ध्वजाचा लोकार्पण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं. त्यामुळे बंजारा समाजासाठी जो आहे तो आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. सोबतच नंगारा भवन ज्याचं निर्माण केलं जातं ते देखील बंजारा समाजाची संस्कृती दर्शवणारं भवन असणार आहे. त्यामुळे एकंदरीत जर विचार केला तर मुख्यमंत्र्यांचा आजचा हा दौरा 535 कोटी रुपयांचं पॅकेज खरं तर बंजारा समाजासाठी आज अतिशय महत्वाचं, पण याला दिवाळी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतका महत्वाचा दिवस आज हा बंजारा समाजासाठी या निमित्तानं ठरतो. नक्की. उदय, आभार. आपण सविस्तर माहिती दिलीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संबोधित करणार आहेत
या सगळ्या बंजारा समाजाला. तेव्हा थेट प्रक्षेपण आपण बघूच. आता मात्र धन्यवाद. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावरून पायउतार झालेले आहेत. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. कोश्यारींनी 4 आठवड्या आधीच राष्ट्रपतींना आपला राजीनामा पाठवला होता अशी माहिती आहे. कोश्यारींऐवजी आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. यापूर्वी बैस यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळलेला आहे. तसंच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलेलं आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि निर्णयांमुळे भगतसिंग कोश्यारी अनेकदा विरोधकांच्या रडारवर निशाण्यावर आले होते. त्यानंतर गेल्याच महिन्यात त्यांनी स्वतःच राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्वतः व्यक्त केली होती. तेव्हापासूनच भगतसिंग कोश्यारी लवकरच राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या अस्मितेला ज्यांनी डाग लावला, ज्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचलं, अशा राज्यपालांना या भारतीय जनता पार्टीनं सतत पुढं चालू ठेवलं. ते एवढ्यापुरतं मर्यादित नाही बरं का. खरं तर राज्यपाल हे महामहिम राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. त्यांनी देशाच्या संविधानाचं, घटनेचं संरक्षण करायला पाहिजे. आत्ता इथं जे असंविधानिक सरकार बसलेलं आहे, घटनाबाह्य सरकार बसले, ते सरकार बसवण्यामध्ये सुद्धा राज्यपालांचं फार मोठं योगदान आहे. भाजपने महाराष्ट्राची जेवढी बदनामी माननीय राज्यपाल महोदयांकडून करून घ्यायची होती ती करून घेण्याचं काम त्यांनी केलं. ते काम पूर्ण झालं असं भाजपला वाटतं असेल, म्हणून आता त्यांना त्या पदावरून हटवलेलं आहे भगतसिंग कोश्यारीला. असा बायस राज्यपाल भारतीय जनता पार्टीने मुद्दामून इथं बसवून ठेवलेला होता महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी. जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे हा खरा निर्णय त्यांनी अगोदरच घ्यायला पाहिजे होता. उशिरा सुचलेलं शानपण आहे. तिने हा निर्णय अगोदर घेतला असता तर महाराष्ट्रात हा गदारोळच झाला नसता. जे महाराष्ट्रात राहून किंवा देशात राहून सुद्धा तुम्ही ह्या महापुरुषांच्या बद्दल कुणीही हे बोलणं हे शोभत नाहीये. ही आपली संस्कृती नाहीये आणि म्हणून महाराष्ट्राला ते सहन झालं नाही. मावळमधील तळेगाव दाभाडे इथे हिंदू जनगर्जना मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक दाखल झाले होते. या मोर्चात आमदार नितेश राणे त्याचप्रमाणे कालीचरण महाराज सहभागी झाले होते. लव जिहाद, धर्मांतर, गोहत्या विरोध याबाबत हा मोर्चा काढण्यात आला. लवकरात लवकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणण्याचा प्रयत्न असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. लव जिहादमुळे आमच्या माता भगिनींना जो काही त्रास होतो, त्यांच्या भविष्याला अंधारात टाकण्याचं काम होतं. कुठे कुठे मारून टाकण्याचे पण प्रकरणं जातात. लग्ना अगोदर तो अमर असतो, लग्नानंतर तो आमिर होऊन जातो आणि लग्नानंतर ते सगळ्या पद्धतीच्या इस्लाम आणि विविध त्यांच्या जे काही प्रकार आहेत ते त्याला स्वीकारायला लावतात. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लवकरच महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरुद्ध किंवा धर्मांतर विरुद्ध कायदा आणण्याचा आमच्या लोकांचा प्रयत्न आहे.